चला पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मिस्टर रोशन चव्हाण आणि स्ट्राईक एंडला पाहतील तर आपण समीर बुरकोड आणि नॉन स्ट्राईक एंडला महेश. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घेऊन रोशन. स्ट्राईक वरती पाहतील आपण समीर बुरकुड यांना. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये काय फलंदाजी केली होती समीर आणि महेश यांनी. तोच समीर बॅटिंग मार्क होती. पहिला चेंडू पाहिला आपण तर सन्मान दिलाय आणि एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि सिंगल धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे. अकाउंट खोललंय. पहिला सिंगल धाव समीर यांनी पहिल्या चेंडूवरती. पुढचा चेंडू महेश साठी. रोशन यांचा. वॉट अ डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू हाताळला तो रोशन यांनी. चेंडू महेश यांना समजलाच नाही काय झालं. चांगला नाईस लेन करताना पाहतोय आपण रोशन यांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश यांच्यासाठी. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतो. नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल करतो. जोपर्यंत फील्ड होईल मिस्टर विश्वनाथ जाधव तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतो आपण दोन्ही फलंदाजामध्ये. यस नो अँड वेट याचा चांगला समन्वय पाहतोय. चांगलं कॉलिंग दोन्ही फलंदाजामध्ये आणि त्याचाच फायदा घेताना पाहतो आपण 2 धावा. त्या 2 धावांची धावसंख्या जाऊन पुसते 3 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पुसले 3 या आकड्यावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोशन यांचा. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. स्वतः विकेट किपर सुद्धा बीट झाल्यात आणि चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. यस पंचांनी रेफर केलाय. चेंडू स्टंपला लागलाय असं वाटतंय. बघूया आता. चला पंच नॉट आउट असेल आणि मिळतील 22च्या 4 धावा. पंच 22च्या 4 धावा असतील ना. यस 22च्या 4 धावा. या 4 धावांशी बघा चेंडू एकदम एस्टनच्या जवळून निघून गेलाय. नक्की बेल्स जर असतं तर नक्कीच क्लिअर माहिती पडलं असतं. त्यावेळेस आपण म्हणतो की बेल्स ह्या फार महत्वाच्या असतात. कारण हा चेंडू जर आपण बघितला ना तर एस्टनच्या अगदी जवळून निघून गेला होता. मात्र बेल्स नाहीये ते मला समजत नाहीये की हा चेंडू एस्टन लागलाय की नाही.
पण बेनिफिट दिला जातोय पंचांच्या बाजूने, नॉट आउट. धन्यवाद सर. पाहतो आपण पुढचा चेंडू चांगला हाताळला होता. या षटकातील शेवटचे चेंडू असलेला रोशन यांचा सामना करतील ते महेश. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी पाहतोय आपण, परंतु उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. पंचांनी वाईटचा अपील केला होता, परंतु आता पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलेला आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने वाईट साठी रेफर केल्या. बघूया. यस, इट इज अ वाईट बॉल. भरपूर चेंडू बाहेर गेलाय, त्याच कारणामुळे हा वाईट बॉल असेल. आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने त्यांचा रिव्ह्यू गमावलाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि तीच दशा पाहतो आपण. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. थोडीसे दिशाहीन गोलंदाजी पाहतो आपण रोशन यांच्या मार्फत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला कमबॅक पाहायला मिळते आपल्याला. महेश यांना सरळ सरळ बांधून ठेवलं असं वाटते या षटकामध्ये. षटक संपल्या पहिलं एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. बिनगडी बाद 9 धावा. पाहतो नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती विश्वनाथ जाधव, मॅन फ्रॉम धानेव. वसई विरार परिसरातील एक नामांकित खेळाडू, तोच बॉलिंग मार्क वरती विश्वनाथ जाधव. पहिला चेंडू समीर साठी. पहिला चेंडू पाहिला तर ऑफब्रेक पद्धतीने हाताळला होता आणि समीर यांना चेंडू काही समजला नाही. पहिला चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती विश्वनाथ जाधव समीर साठी. आता पाहिलं निहाळलं आणि सरळ फेकून चेंडूला लॉंग लेग च्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. पाहिलं तर ओरपी त्याचा फायदा घेतला समीर यांनी. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु वनचा आपल्या बाजूला वळाला आणि पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव ऍड होते. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन विश्वनाथ जाधव. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू पिच केला होता, त्याच कारणामुळे पुन्हा एकदा पंचांची आज कवायत चालू आहे. सातत्याने वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू हाताळा होता. पाहिला तर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. सी मारेशा लगत चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिकडे. आणि बघता बघता तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. या 3 धावांची धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जागा म्हणून खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक. आणि पाहिलं तर झेलच्या रूपात महेश बॅक टू डगआउट गॉन.
आपल्या समालोचन कक्षाच्या बाजूला जे बाईक लागलेली आहे लेफ्ट साइडला, त्या बाईक जरा गोळेवाला जिकडे असतील ना तिकडे ज्या बाईक आहेत ना त्यांचे आरसे जरा खाली करायचे आहेत. चार चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. तिकडे लक्ष द्यायचं कृपया करून, जे कोणी असेल तिकडे. चार चेंडूचा खेळ झालाय. नवीन फलंदाज निमेश थापड बॅटिंग मार्क वरती. विश्वनाथांचा पुढचा चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. निर्धावच्या रूपामध्ये डॉटच्या रूपामध्ये चेंडू विस्तावला गेला आहे. तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू या षटकातील धावा पाहिल्या तर 20 धावा झालेल्या आहेत. शेवट चेंडू असेल. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय, परंतु शतरक्षक आहे तिकडे आणि शतरक्षक कोणती करत नाहीत चुकी. निमेश थापड पुन्हा आपल्या तंबूत परततोय गोल्डन जगचा शिकार होऊन. टॉस. हाय झुमका वाली पोर, हाय नदी तडीले चालनी. हाय झुमका वाली पोर, हाय नदी तडीले चालनी. नदी तडीले चालनी, हाय नदी तडीले चालनी. थँक्यू डीजे. निमेची जागा बनवण्यासाठी चालले ते नवीन फलंदाज मिस्टर दिनेश. तिसरा षटक हाताळण्यासाठी, शेवटच्या षटक हाताळण्यासाठी मिस्टर विजय जाधव समीर साठी पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू पाहिला तर यू मिस, आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिसमिस. पहिला चेंडू गडी बाद. मोठा आदरा बसतोय समीर यांच्या रूपामध्ये. धन्यवाद डीजे. पहिले तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर मनोज बॅटिंग मार्क वरती जाताना पाहतोय. नवीन फलंदाज मनोज दुमाडे स्ट्राइक वरती. अजून सुद्धा या षटकामध्ये शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी. या 5 चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील, कारण समोरचा संघ सुद्धा तितका ताकदीचा आहे. त्या संघामध्ये विजय जाधव, विश्वनाथ जाधव, रोशन चव्हाण सारखे फलंदाज आहेत. पुढचा चेंडू विजयांचा लोअर फुलटस चेंडू होता. पंचाने बीमर घोषित आढळलाय आणि पाहतोय आपण या बीमरच्या रूपामध्ये एक चौकार. नो बॉल प्लस 4 धावा. या 5 धावा, या 5 धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावरती. फ्रीजचा चेंडू असेल आणि 22च्या रूपामध्ये चौकार आलाय. नो चेंडू हाताळला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा
खोलगट टप्प्यात चेंडू खोदून काढलाय लॉंग ऑनला. जोपर्यंत विश्वनाथ फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सिंगल घेण्यात यश मिळालंय मोनुजांना. या एका धावेची धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ बाकी. या 4 चेंडूवरती 10 ते 12 धावा नक्कीच घ्यावा लागतील तर एक चांगला आव्हान ठेवता येईल तुषार 11 धानवी संघासमोर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, आडवा बॅटचा प्रयत्न केला होता परंतु पट्ट्यात काही चेंडू आला नाही. निर्धावच्या रूपामध्ये चेंडू विसावला गेला. अजून सुद्धा शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील आणि या इनिंग मधील सुद्धा. विजय जाधव पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा पोल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव नक्की मिळाले. दुसऱ्या धावचा प्रयत्न बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झालेली आहे. आणि या दोनच धावेवरती समाधान मानावं लागले दोन्ही फलंदाजाला. या 2 धावांची धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यामध्ये 28 ऑन बोर्ड. अजून सुद्धा शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके खेळावे लागतील. एक षटकार किंवा एक चौकार आलाच पाहिजे या 2 चेंडूवरती. एक सन्मानजनक स्कोअर. चला पंचांकडे दाद मागितली लेग बिफोर साठी परंतु पाहिलं तर लेगस्टम्पच्या बाहेर होता चेंडू. त्याच कारणामुळे आणि पाहिलं तर गचा असा थ्रो त्याचाच फायदा घेताना 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावाचं रूपांतरण होते का? येस डेफिनेटली तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. आणि पुन्हा एकदा पाहतो आपण ओव्हर थ्रो, 4थी धाव कंप्लीट होते. गच्चा 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 असे संरक्षण पाहतोय आपण तुषार 11 धानिव या संघाकडून. लेग बायच्या रूपामध्ये 4 धावा. लेग बायच्या फक्त 2च धावा होत्या परंतु पाहिलं तर 2 धावा त्या ओव्हर थ्रोच्या आल्यात आणि त्याच कारणामुळे धावसंख्येत 4 ने पुढे सरकून धावून पोचली ती 32 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 4 धावा तर आल्यात. षटकार येईल का? शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय दुरून परंतु नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल करतो. एक धाव झाली. दुसरी धाव कंप्लीट झाली. तिसऱ्या धावचा प्रयत्न बघता बघता तिसरी धाव कंप्लीट झालेली आहे. आणि या 3 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 आणि 36 धावांचं आव्हान ठेवलंय ते तुषार 11 धानिव या संघासमोर. कुठेच जाऊ नका, पाहत राहा. तिथपर्यंत डीजेला संधी देतो आणि त्याच्यानंतर समालोचन कक्षामध्ये जोडतील माझे समालोचक मित्र प्रदीपजी लोखंडे. वर टू डीजे. डीजे राजेश इंडोने. ही नाही त्यातली कडीला वाटली आजकाल लोकांची तर्रा. ही नाही त्यातली कडीला वाटली आजकाल लोकांची तर्रा. म्हणून सांगताय दादा खरा आमचा पंढरी शेठ लई बरा. म्हणून सांगताय दादा खरा आमचा पंढरी फडके 35 झालं. 36 धावांचं आव्हान ठेवलंय. पंढरी शेठ लई बरा. म्हणून सांगताय दादा खरा आमचा पंढरी फडकेच बरा. पुढं पुढं रे चालत जाय आधी मधी तो कुणा
हॅलो. चला, संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. जे युट्यूबवरती उशिराने प्रेक्षक जॉईन झाले त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि मॅच धाणे व विपक्ष अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा. पहिला चेंडू कट केलाय, चेंडू येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. राजेश आहे तिकडे, थोडासा मिसफील्ड होतोय, त्याचा फायदा इथे उचलला जातोय आणि या 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 36 धावांचं एक माफक आव्हान मित्र म्हणेन धाणीव संघासमोर ठेवलेला आहे. कारण विश्वनाथ जाधव सारखा फलंदाज आपण पाहतोय, एक हुकमे एक्का त्यांच्या संघाच्या बाजूबाजूने खेळतोय. पहिल्या 2 मॅच मध्ये लवकर बाद झाला होता. पाहूया एक शेवटची आणि अंतिम मॅच आहे आजच्या दिवसामध्ये. एक चांगली मॅच आहे. क्वालिफायरचा हा राऊंड आपण पाहतोय. क्वालिफाय होण्यासाठी आपण सामना पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि हा चेंडू आपण पाहतोय तिकडे जाऊन पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. चौकार. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. या चौकार आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 6 या धावसंख्येवरती. नक्कीच इकडनं जिम्मेदारीने खेळ करावा लागेल विश्वनाथ विशू या खेळाडूला. कारण 2 मॅच मध्ये आपण जर बघितलं ना तर चांगली कामगिरी राहिली नव्हती. आणि इकडनं चांगली कामगिरीची अपेक्षा असेल त्याच्या संघाच्या संघनायकाला संघाला देखील. बरेच बघा, पुन्हा एकदा उसळी करणारा चेंडू समजदारीने क्रिकेट इथे खेळत असताना एक धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. 36 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3. अजूनही 15 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 28 धावींची गरज आहे. 15 चेंडू आणि विजयासाठी 28 धावींची गरज. अवलेच बघा, समजदारीचं क्रिकेट. फक्त बॅटचं ब्लेड ओपन केलंय, फेस ओपन केला आणि तिकडे चेंडूला सीमारेषेच्या अगदी बाजूने ढकलला गेला होता. पंच किती धावा? 2च धावा. तिकडे बाउंड्री पंच देखील आहेत. आपण मला वाटतं कृष्णा भोईर आहे तिकडे, गिरी एवन जोडे मला वाटतं तिकडे, सायनाथ भोईर देखील आहेत. बघा, कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. बॅट अँड बॉल चांगला संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतो या निर्धावच्या स्वरूपात. धावफलक जर आपण बघितलं ना तर दुहेरी अंकामध्ये प्रवेश झालेला आहे. 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखी 26 धावींची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 26 अजूनही धावा इकडनं पूर्ण करायच्या असतील. बघा, वेगवान चेंडू एस्टनच्या अगदी जवळून हा चेंडू निघून गेलाय. काही इंचांचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ज्या प्रकारे गोलंदाज रिॲक्शन आलंय बघा, अगदी एस्टनच्या जवळून हा चेंडू निघून गेलेला आहे. या षटकातील शेवटचा एक चेंडू तरी बाकी असेल. बघा, पुन्हा एकदा फक्त हलक्या त्यांना चेंडू खेळून काढला गेला. एक सिंगल धाव इथे घेतली जाते. दूरवरून शतरक्षक येतोय, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचला गेलाय तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. बघा, 12च्या सरासरीनेच धावा इथे बनवायच्या आहेत आणि ती सरासरी आलेली आहे. म्हणजे आणखीन 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 24 धावेंची गरज आहे. विशाल येतोय. विशाल थापड पहिल्याच बॉल वरती फटका फसलाय. महेश भोईर आलाय तिकडे. बघा, विशाल याने एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. फलंदाज बाद. राहुल पाटील करतय दावा नवीन कसला कसं बक्षीस लावा. राऊत भाई करतई दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई
थँक्यू. अविनाश येतोय. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो म्हणजे विशाल थापड या गोलंदाजाने. 11 चेंडू आणि विजयासाठी 24 धाब्यांची गरज. फ्लाइटेड डिलिव्हरी आहे. फ्लाइट दिली होती. फ्लाइट मध्ये बीट झालाय अविनाश हा फलंदाज. बघा अशाच कामगिरीसाठी विशाल हा ओळखला जातोय. फिरकीचा जादूगार आहे आणि सध्या तरी फिरकी इथे आपल्याला पाहायला मिळते. विशाल याची जादू पाहायला मिळते. बोटांची जादू दाखवते मात्र अविनाश देखील मागे पडणार नाही आहे. अविनाशने ठोकलाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. साधावा. पॉवरफुल मालक डेंजर राहुल भाईची हाय पॉवर. राहुल भाईची हाय पॉवर. थँक्यू. बघा बॅकफूट वरती गेला आणि बॅकफूट वरती जाऊन हा चेंडू सरळ पाडून दिला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑफ साईडला खूप चांगलं कनेक्शन. बघा शतरक्षकाने जर प्रयत्न जर केला असता कदाचित चेंडू अडू शकला असता मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार आला. थँक्यू डीजे. बघा बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत अविनाश याने. पहिल्या मॅच मध्ये देखील अविनाश हा मॅन ऑफ द मॅच होता आणि चांगली कामगिरी करतोय. यष्टरक्षक थोडासा क्लोज आलाय. यष्टांच्या जवळ आलाय. त्याचं थोडंसं दडपण इथे जाणवतंय अविनाश वरती. 24 धावा धाव फलकावरती लागल्यात. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 7-12 ऑन साईडला. यामुळे बाहेर हा चेंडू निघून गेलेला आहे. 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. अविनाशच्या बॅट मधून 3 षटकार आलेले आहेत. खूप चांगली बॅटिंग त्याने केली आणि आपण पाहतोय मॅच पूर्णपणे धाणीव संघाच्या बाजूने इथे गेलेला आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. 30 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. इकडनं देखील सामना संपलेला नाही आहे. इकडे देखील कमबॅक होऊ शकतो. समीर भुरकुंड हा गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. समीर याला इकडनं कमबॅक करावं लागेल. पहिले 2 ते 3 चेंडू नक्कीच टाईट टाकावे लागतील. बघा पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती मात्र शतरक्षक थोडासा दूरवरती आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धाव फलक 31 धावसंख्येवरती 31 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. अवलेस आपण पाहतोय खूप चांगला चेंडू इथे नक्कीच हाताला गेला. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. चला आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. रिव्ह्यूची मागणी झालेली आहे. चला फेर डिलिव्हरी असेल. चला 4 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे.
अवलेच बघा उचली घेणारा चेंडू होता, बॅट सहीच लागले आणि विकेट देखील डाऊन झालेली आहे. Sunil Musical Party from Fulani. Call number 991. बघा मॅच पूर्णपणे टाईट होताना दिसतोय. कमबॅक केलाय गोलंदाज समीर याने. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव आली, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट आलेली आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावींची गरज आहे. यावेळेस बघा पुन्हा एकदा अपील आणि दोन चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली होती, त्यानंतर बघा समीर आणि कमबॅक केलेला. बॅक टू बॅक 2 विकेट्स इथे आलेल्या आहेत आणि गोलंदाज हॅट्रिक वरती आलेला आहे. अवलेस आपण काय पाहतोय तर आणखीन एक चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात येतोय. म्हणजे एक चेंडू आणि इकडनं आता 5 धावींची गरज असणार आहे. काय षटक हाताळलंय समीर भुरकुट याने, अप्रतिम. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती. बघा आशिष आहे, आशिष आणि मागच्या मॅच मध्ये नक्कीच खूप चांगली कामगिरी केली होती. एक चेंडू आणि 5 धावींची षटका गरज आहे. षटकार इथे नक्कीच मारावं लागेल, षटकारांची आवश्यकता आहे. आणि हा चेंडू देखील आलाय निर्धावच्या स्वरूपात आणि अशा प्रकारे पण पाहतो या लहूवाडा या संघाने विजय मिळवलाय.